नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकदम मऊ लुसलुशीत असा मटार मेथी ढोकळा तयार करत आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आता हा रवा आपण बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्येच अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी दही, 1 वाटी पाणी टाकून घेऊया आणि हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. मुलं भाज्या खात नाही ना, मग असे वेगवेगळे प्रकार करून मुलांना भाज्या खाऊ घालायच्या. तुम्ही बघू शकता बॅटर. आता हे जास्तीत जास्त अर्धा तास आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही एक 15 मिनटं तरी हे बॅटर झाकून ठेवा. तोपर्यंत आपण अर्धी वाटी इथं मटार घेतलेला आहे. आता हा मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यामध्ये कढीपत्त्याची काही पाने, 2-3 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची टाकून मिक्सरला आपण वाटून घ्यायचं आहे. पाणी न टाकताच मी हे वाटून घेतलेलं आहे. एकदम बारीक असं हे वाटलेलं आहे. आता आपण 1 वाटी मेथी घेतलेली आहे. ही मेथी स्वच्छ धुवून आता आपण ही मेथी कट करून घेऊया. मेथी एकदम बारीक अशी कट करून घेणार आहोत. अर्धा तास झालेला आहे. आपण आता बॅटर खोलून पाहूया. तुम्ही बघू शकता बॅटर आपलं घट्ट झालेलं आहे. रवा छान त्यामध्ये फुलला गेलेला आहे. आता यामध्ये आपण कट केलेली मेथी आणि जे आपण मटारचं वाटण तयार केलं होतं ते आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत. पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे तेल, 1 चमचा साखर टाकून आपण हे मिक्स करून घेऊया. सर्व असं व्यवस्थित मिक्स झालं तर हे बॅटर थोडं घट्ट वाटत आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात पाव वाटी पाणी टाकून आपण हे पाणी बॅटरमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया. एकाच डायरेक्शनला फिरवायचं म्हणजे छान अशी त्यात एअर भरली जाते आणि आपला ढोकळा मऊ लुसलुशीत तयार होतो. आता हा ढोकळ्याला मी एकसारखं 5 ते 7 मिनटं हलवून घेतलेला आहे. हा खाताना देखील घशात अडकत नाही. आता आपण बॅटर बाजूला ठेवून घेऊया. एक खोलगट असं ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून आपण हे तेल ताटाला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत. ताटाला तेल लावलं की पुन्हा आपण बॅटर घेऊया. आता ह्या बॅटरमध्ये 1 चमचा मी इनो सॉल्ट टाकलेला आहे आणि अर्ध लिंबू घेऊन आपण या अर्ध्या लिंबाचा रस इनोवरच टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा एकाच डायरेक्शनला फिरवून आपण हे मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित असं मिक्स झालं की लगेच आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. इनो टाकलं की लगेच प्लेटमध्ये काढून आपण हे स्टीम करायला ठेवणार आहोत.
इनो टाकून असंच बॅटर ठेवायचं नाही आहे. आणि आता थोडं टॅप करून घेऊया. कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक जाळी टाकलेली आहे. त्यावर आपण ही प्लेट ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून 20 ते 25 मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपण हे स्टीम करून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत आपण ह्या ढोकळ्यासाठी पुदिन्याची चटणी तयार करूया. इथे मी भरपूर सारा असा मिक्सरचं भांडं घेऊन भरपूर सारा पुदिना घेतलेला आहे. त्यामध्ये 2 कढीपत्त्याच्या काड्या, कढीपत्ता मी वाटणामध्ये थोडा इथं जास्त टाकलेला आहे. कढीपत्ता आणि पुदिन्याची आपण चटणी करत आहोत. कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, 2 चमचे बारीक शेव, इथं डाळवं टाकलं तरी चालेल. मी इथं बारीक शेव टाकून घेतली आहे. आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ टाकून आपण इथे पाववाटी पाणी टाकून घेऊया. आणि मिक्सरला आपण हे एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत. आपली पुदिना कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. आता ह्यामध्ये थोडं पाणी टाकून तुम्ही थोडं पातळ चटणी करू शकता. 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. आता मी हा ढोकळा खोलून पाहते, शिजलाय की नाही आपण चेक करूया. आपला ढोकळा शिजला गेलेला आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल शिजला नाही आहे तर अजून 1-2 मिनटं झाकण ठेवून ह्याला स्टीम द्या. आता गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि हा ढोकळा मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे. आपला ढोकळा पूर्णपणे थंड झाला की सुरीच्या मदतीने आपण कडा मोकळ्या करून घेऊया. आणि हा ढोकळा आपण एका प्लेटमध्ये पलटी करून घेणार आहोत. सहज निघतो. बिलकुल ताटाला चिटकत नाही. एकदम सहज असा हा ढोकळा निघालेला आहे. आता मी हा सरळ करून घेते. एकदम मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा तयार झालेला आहे. आता सुरीच्या मदतीने आपल्याला हव्या त्या आकारात आपण हा कट करू शकतो. मी इथं चौकोनी तुकडे करून घेणार आहे. चौकोनी तुकडे केल्यानंतर ह्याच्यावर आपण आता अशी देखील फोडणी टाकू शकतो, पण मी ह्याच्यावर अशी फोडणी न टाकता तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे. रवा आपण अर्धा तास भिजवून घेतला होता, त्यामुळे छान असे मऊ लुसलुशीत घशात बिलकुल अडकत नाही असा हा ढोकळा तयार होतो. आता गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवूया. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल व्यवस्थित पॅनमध्ये पसरलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपण टाकून घेऊया 1 चमचा पांढरे तीळ, 2 हिरव्या मिरच्या आणि काही कढीपत्त्याची पाने देखील टाकून आपण लगेचच ह्याच्यामध्ये ढोकळ्याचे जे आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. मी संपूर्ण ढोकळा हा इथे फ्राय करत नाही आहे, अर्धाच केलेला आहे आणि लागेल तसा पुन्हा अर्धा नंतर करणार आहे. आता एक 5 मिनटं आपण हा ढोकळा असा परतून घेऊया. मस्त असा आपला मेथी मटार ढोकळा तयार झालेला आहे.
तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. 5 मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि हा ढोकळा आपण पुदिना कढीपत्त्याच्या चटणीबरोबर सर्व करणार आहोत. मी गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया. यातलाच एक ढोकळा मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे.